नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता नंदिनी वटपौर्णिमेला छान सजून धजून जात असते। तेव्हा आता जात असताना तिच्या डोक्यामध्ये तेच विचार असतात, काव्याचे आणि जीवाचे। तर आता जीवाचे विचार चालू असताना, कारण अजून जीवाला होश आलेली नसते आणि काव्य खूप रडत असते, त्याच्यामुळे तिच्या डोक्यामध्ये तेच विचार चालू असतात जीवाबद्दल आणि काव्याबद्दल। तर तेच चालू असताना खाली आता काचेचा बाटली पडलेली असते फुटलेली, आणि ती तिच्या म्हणजे ती त्या बाटलीवर पाय ठेवते, तर तिच्या पायाला इतकं जोरात लागतं की तिच्या पायातून अक्षरशः रक्त येतं। तर तिथे वटपौर्णिमेला आलेल्या बायका तिच्या जवळ येतात आणि म्हणतात, ए पोरी, काय झालं, काय झालं, तुला काय झालं? तेव्हा बघतात तर काय तिच्या पायाला आता काच टुसलेला असतो। तेव्हा ती बाई एक एक करून काढत असते। तेव्हा ती म्हणते, राहू द्या काकू, राहू द्या, अगं तुला किती त्रास होतो आहे, तुला समजत कसं नाही, असं त्यातली एक बाई म्हणते। तू आता काय पौर्णिमेची पूजा करणार, वटपौर्णिमेची नको करू, जा घरी जाऊन आराम कर। तेव्हा आता नंदिनी म्हणते, नाही अहो काकू, मी माझ्या सौभाग्यासाठी काही करायला तयार आहे, लागलं म्हणून काय झालं, माझ्या सौभाग्यासाठी मी वटपौर्णिमा पूर्ण करणार, उपवास पूर्ण करणार आणि उपवासासोबत पूजासुद्धा पूर्ण करणार। तेव्हा ते काकू म्हणते की बरं बाई, बघ तू, पण तुला चालता येणार नाही, तू फेऱ्या कशी मारणार अगं वटाच्या झाडाला? तेव्हा आता नंदिनी म्हणते, नाही काकू, काहीही झालं ना तरी मला हे पूर्ण करायचं आहे आणि मला ह्या फेऱ्या पूर्ण करायच्या आहे, माझ्या नवऱ्याचा जीवामरणाचा प्रश्न आहे। म्हणून आता नंदिनी उठते, तशीच उठते आणि तशीच झाडाला फेऱ्या मारत असते। तर आता ती फेऱ्या मारून तिची पूजा वगैरे होऊन घरी आलेली असते। तेव्हा आता मानिनी खूप खुश असते, कारण जीवाला होश आलेली असते। तेव्हा आता मानिनी म्हणते की नंदिनी, जीवाने पहिलं नाव तुझंच घेतलं माहिती का तुला? तेव्हा आता हे ऐकून नंदिनी एवढी खुश होते, ती म्हणते, हो का, जीवाला होश आली का? बापरे, जीवा शुद्धीत आले का? मग ती त्याला भेटायला जाणारच। तेवढ्यात आता मानिनी म्हणते, नाही, 1 मिनिट, जायचं नाही रूममध्ये, असं म्हणून आता परत नंदिनीचा चेहरा पडतो। तर मंडळी, आता मानिनी परत नंदिनीला जाऊ देईल का त्याच्या रूममध्ये आणि त्याच्याशी बोलू देईल का, त्याची सेवा करू देईल का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल।